एष सुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिष्ठयरे ससौव सिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनान्नदंसन चरित तव विर्यायारे ते ते सव्वे समगं समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणम् अच्छावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्ज उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि या अंतर्गत आपले आता श्रामण्य किंवा शुद्धोपयोग अधिकार, मोक्ष मार्ग अधिकार याच्या अंतिम 2 गाथा आपण बघतो आहे. आणि याच्यामध्ये काल आपण बघितलं की जर श्रमण अन्य द्रव्याचा आश्रय घेऊन मोह राग द्वेष रूप परिणत होत असेल तर तो विविध कर्मांनी बद्ध होतो. त्यामुळे त्याच्या अंतरंगामध्ये त्यांनी तर एक आत्मद्रव्याचीच अखंड आराधना जीवनात करायला हवी. परद्रव्यांबद्दल अत्यंत मध्यस्थ उदासीन भाव त्याचा ठेवून राग द्वेष मोह परिणतीपासून त्यांनी दूर हटायला हवा आहे. तरच तो या मोक्ष मार्गावर आरूढ होऊ शकणार आहे. ज्या ठिकाणी अनेकाग्रता आहे, व्यग्रता आहे, त्या ठिकाणी मोक्ष मार्ग कदापिही संभवत नाही. अशा तऱ्हेची गाथा आपण काल बघितलेली होती. आणि आता नंतरच्या गाथेमध्ये आचार्य सांगतात की एकाग्रता हाच नियमानी मोक्ष मार्ग आहे. अनेकाग्रता मोक्ष मार्ग नाही नास्ती परक कथन आचार्यांनी केलं की जर तो अन्य द्रव्यांमध्ये प्रवृत्त होत असेल तर त्याच्या जीवनामध्ये व्यग्रता आहे, मोह क्षोभ परिणाम आहे आणि म्हणून चारित्र्य किंवा साम्य त्याच्या जीवनात नाही. कारण साम्याची व्याख्या करताना त्यांनी सांगितलं होतं की मोह क्षोभ विहीनो परिणामो अपणो. आत्म्याचा मोह क्षोभ रहित परिणाम म्हणजे साम्य आहे, तो चारित्र्य आहे आणि तोच धर्म आहे. ही व्याख्या पहिल्यांदा आपण बघितलेली आहे. त्या अनुषंगाने ज्या वेळेला मोह राग द्वेष रूप परिणाम असतील त्या अनुषंगाने त्याच्या जीवनात मोक्ष मार्ग अवतरित होणार नाही. अशा तऱ्हेने एकाग्रता हाच नियमपूर्वक मोक्ष मार्ग असणार आहे. ही गाथा सांगून याचा आता उपसंहार आचार्य करत आहे. गाथा नंबर 244. अट्ठेषु जो न मुच्छदी नहि रज्जदी नेव दोषमुवयादि समनो जदि सो नियदम खवेदिकं माणि विविहानि. अट्ठेषु जो न मुच्छदी नहि रज्जति नेव दोषमुवयादि समनो जदि सो नियदम खवेदिकं माणि विविहानि. जो समनो, जो श्रमण, अथ्थेसु पदार्थांमध्ये, न मुच्छदी मोह करत नाही. मोह हा परिणाम जो आहे हा दर्शन मोहाशी संबंधित आहे. मिथ्यात्व कर्माच्या उदयात जीवाचा जो परिणाम असणार आहे त्याला मोह परिणाम म्हटल्या जातं. आणि नहि रज्जती नेव दोषम उवयाती, किंवा जो राग करत नाही. राग आणि द्वेष ही परिणती चारित्र्य मोहाच्या संबंधित आहे. दर्शन मोहानी श्रद्धा विपरीत होते. जे जसं आहे तसं हा मानत नाही किंवा प्रतीती करत नाही. दर्शन मोहामध्ये आत्मा आहे ज्ञान दर्शन चेतना स्वरूपी, याला प्रतीती विपरीत अर्थाची पण होऊ शकते. अशा तऱ्हेने मोहरूप परिणाम आहे.
पुत्र माझा आहे हा म्हणणं म्हणजे मोह परिणाम आहे. आणि पुत्राच्या प्रती राग असणं हा चारित्र्य मोहाशी संबंधित परिणाम आहे. दोन मध्ये अंतर आहे. ही वस्तू माझी आहे म्हणत असताना मिथ्यात्वाचा उदय जीवनात आहे, आणि ही वस्तू चांगली आहे हे म्हणत असताना चारित्र्य मोहाचा उदय आहे. पहिल्यांदा जीवनात जाणारे मिथ्यात्व, विपरीत मान्यता, आणि म्हणून पहिल्यांदा सांगितलं की मोह करू नको, मा मुच्छती न मुच्छती, मोह नाही. आणि नंतर नाही रज्जती, मग त्या अनुषंगाने चारित्र्यामध्ये देखील ती गोष्ट उतरणार आहे. पहिल्यांदा दर्शन मोहनी या संबंधी अनंतानुबंधी जाणार आहे, म्हणजे हे 5 युगपट जीवनात जाणार आहे. आणि नंतर अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण या क्रमाने कषयांचा नाश संभवणार आहे. म्हणून नाही रज्जती नेव दोषम उवयाती, आणि द्वेषालाही प्राप्त करत नाही. सो विविहाणी कम्माणी नियदम खवेदी, तो नियमपूर्वक कर्माचा क्षय करतो. जो ज्ञानात्मक आत्मस्वरूपाची एकाग्रतेने भावना करतो तो ज्ञेयभूत अन्य द्रव्याचा आश्रय घेत नाही. भेद विज्ञान इतकं अंतरंगामध्ये भिडलेला आहे की प्रति समय त्याच्या जीवनात भेद विज्ञानाच्या माध्यमातून आत्मा काय आणि अनात्मा काय याची चिंतन मननाची प्रक्रिया सतत सुरू आहे. कार्य करत असताना आत्म्याचं कार्य कोणतं, पराचं कार्य कोणतं, या सगळ्या गोष्टींना त्यांनी अनुभवत आहे तो, आणि अनुभवत असल्यामुळे तो आत्मतत्वाचीच एकाग्रतेने भावना करतो, त्याचाच आश्रय घेतो. अन्य जे ज्ञेय आहे, परज्ञेय, राग, कर्माच्या उदयात असणारा भाव, याचा तो अवलंब घेत नाही. त्याचा आश्रय न घेतल्यामुळे ज्ञानात्मक आत्म्याच्या ज्ञानापासून भ्रष्ट होत नाही, स्वयमेव ज्ञान रूप होतो आणि मोह करत नाही, राग करत नाही आणि द्वेषही करत नाही. तो ज्ञानमय होऊन मुक्तच होतो, बद्ध होत नाही. म्हणून एकाग्रता हा नियमाने मोक्ष मार्ग आहे. अशा तऱ्हेने एकाग्रता तो जीवनात अंगीकार करतो. एक आत्म्याचं भान जीवनात आलेलं आहे, एक प्रतीती झालेली आहे की मी आत्मा आहे, आणि आत्मा सोडून सर्वांना त्यांनी स्वतःपासून पृथक मांडलेलं आहे. वस्तू तत्वाला त्यांनी जसं आहे तसं स्वीकारलेलं आहे. अभिप्रायामध्ये त्याच्या तीच गोष्ट निरंतर निवास करते आहे, आणि म्हणून प्रति समय तो आत्मतत्वाची निरंतर भावना करतो. त्याची ही भावना ज्ञानामध्ये परिणत होते, आणि म्हणून एकाग्रता जीवनात असते. अर्थातच वस्तू स्वरूप समजल्यामुळे मोह जीवनात होत नाही. पराविषयीच व्यवहाराने आपलेपणा दिसत असला तरी अंतरंगातून त्याच्याशी परवस्तूची अटॅचमेंट संपलेली आहे. त्याच्या परवस्तूबद्दल तात्पुरता राग जरी दिसत असला तरी अंतरंगातला अभिप्राय रागाविषयीचा संपलेला आहे. द्वेषही त्याच्या अंतःकरणामध्ये असत नाही. हा जीव आत्मतत्वाशी म्हणजेच दर्शन ज्ञान चारित्राशी एकाग्र रूप परिणत होतो, आणि तोच नियमाने मोक्षमार्गी बनतो. याप्रमाणे हा मोक्षमार्ग, प्रज्ञापन, अधिकार या ठिकाणी आचार्यांनी पूर्ण केलेला आहे. या दोन्ही गाथांचं आपण समालोचन पहिल्यांदा बघू. मागच्या गाथेत म्हणजे कालच्या गाथेत आपण पाहिलं की अनेक अग्रता जिथे आहे त्या ठिकाणी मोक्ष मार्गाचं विघटन आहे. जो ज्ञान स्वरूप एकमात्र आत्मेची भावना करत नाही, जे निर्विकार स्वसंवेदन ज्ञानद्वारा निज आत्म्यात एकाग्र होत नाही, त्याचे चित्त बाह्य विषयभूत विषयांमध्ये जाते. तो अन्य ज्ञेयांचा आश्रय करतो आणि आपल्या ज्ञानानंद स्वभावापासून तो च्युत होतो आणि मोह राग द्वेष करतो. अन्य द्रव्याचा आश्रयी जीव हा कर्मांनी बांधल्या जातो
आणि तो मुक्त होत नाही. म्हणून अनेक आग्रातने परिणत अशा आत्म्यामध्ये मोक्ष मार्गाचं त्यांनी स्वतःच विघटन केलेलं आहे. आणि या गाथेला मोक्ष मार्गाकरता जीवनामध्ये राग, द्वेष आणि मोहरूप परिणाम न करणं हे कर्तव्य आहे. मोह पहिल्यांदा सुटवायचे आहे आणि नंतर राग, द्वेष सुटणार आहे. आणि 244व्या गाथेत एकाग्रता मोक्ष मार्ग आहे याचा निश्चय केला. ही अंतिम गाथा या प्रज्ञापन मोक्ष मार्ग प्रज्ञापन अधिकारातली आहे. जो ज्ञानात्मक एकमात्र आत्म्याचीच भावना करतो, तो इतर अन्य ज्ञेयभूत पदार्थांचा आश्रय घेत नाही. या ठिकाणी परज्ञेय कोणते, तर याची व्याप्ती ही बऱ्याच विस्ताराने सांगितल्या जाऊ शकते. की जो पहिल्यांदा उपचरित असद्भूत व्यवहार नयाचा विषय असलेले घर, पुत्र, मित्र, कलत्र आदी हे सर्व उपचरित असद्भूत व्यवहार नयाचा विषय असलेले हे परद्रव्य. नंतर अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचा विषय असलेलं आमचं शरीर, आमच्यात उत्पन्न होणारं कर्म, सद्भूत व्यवहार नयाचा विषय असलेलं भेद परक दृष्टी, त्याही ठिकाणी भेद लावत असताना औपाधिक परिणाम हे सद्भूत उपचरित व्यवहार नयाचा विषय हेही परक, आणि अनुपचरित सद्भूत व्यवहाराचा विषय म्हणजे नुसता भेद कल्पना करणं. या सर्वांना तो परत आणतो आणि यांचा आश्रय करत नाही. त्यामुळे तो ज्ञानापासून भ्रष्ट होत नाही. तो एकाग्रतेने आत्म्याचीच निरंतर भावना करतो. या सगळ्या भेदांमध्ये तो अडकत नाही आणि म्हणून तो अन्य द्रव्याचा आश्रय करत नाही आणि म्हणून तो ज्ञानरूप राहतो. ज्ञानाचे संवेदन करणारा ज्ञानी न राग करतो, न द्वेष करतो, न मोह करतो. राग, द्वेष, मोह न केल्यामुळे ज्ञानी कर्मापासून सुटतो. याचं कारण राग किंवा आश्रवाची कारण सांगताना मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय आणि योग ही कारण सांगितली आहे. आता पहिलं कारण सांगितलं मिथ्यात्व, आणि मिथ्यात्व जीवनातून निघून गेलेलं आहे. अविरती जीवनामध्ये नाही, आपोआपच त्याच्या जीवनात कर्मबंध देखील होत नाही. ज्ञानरूप एक अग्रमय आत्म्याची भावना केल्यामुळे निर्विकार होऊन कर्मापासून सुटतो. म्हणून एकाग्रतेने मोक्ष मार्ग साधतो. आगमज्ञान, तत्वार्थ श्रद्धा आणि संयतत्व आणि आत्मज्ञान यांची युगपत्ता, सर्वत्र साम्य, ज्ञानात्मक ससंवेदन, एकाग्रतारूप संयम, श्रामण्य आणि शुद्धोपयोग हाच मोक्ष मार्ग आहे. आणि या गाथेचा प्रयोग मोक्ष मार्गाकरता आम्हाला निरंतर ज्ञानात्मक आत्मतत्वाचीच एकाग्रतेने भावना भावायची आहे. इथे जरी अमृतचंद्र आचार्यांनी आपलं वक्तव्य संपविलं तरी देखील जयसेन आचार्यांनी यावर अनेक विस्तृत असं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, जे मुनिराज निर्विकार स्वसंवेदन ज्ञानद्वारे निज आत्म्याला एकाग्र होऊन जाणत नाही, ज्यांचे चित्त बाह्य विषयांमध्ये जाते, आपल्या ज्ञानानंद स्वभावावरून च्युत होते, त्यामुळे तो राग, द्वेष, मोहरूप परिणमतो आणि अनेक कर्माच्या बंधानी बद्ध होतो. त्यामुळे मुमुक्षूंनी एकाग्र होऊन स्वरूपाची भावना करावी. जे मुनिराज पाहिलेल्या, ऐकलेल्या किंवा भोगलेल्या भोगांच्या इच्छेरूप अपध्यानाचा त्याग करतात. म्हणजे काय केलं, अनेक पूर्वी पाहिलेले विषय असतील, या विषयांमध्ये देखील ज्यांची स्मृती जात नाही, काही ऐकलेले विषय असतील
तिकडे देखील ते दुर्लक्ष करतात आणि काही भोग तर त्यांनी स्वतः घेतलेले असतील, पण त्या भोगांना देखील ते जीवनात विस्मृत करतात आणि अपध्यान करत नाही. आपल्या स्वरूपाची भावना करतात. त्यांचे मन बाह्य विषयांमध्ये जात नाही. बाह्य पदार्थाच्या चिंतेचा अभाव असल्यामुळे ते निर्विकार चैतन्यापासून च्युत होत नाही. रागादिकांचा अभाव झाल्यामुळे विविध कर्म नष्ट होतात. म्हणून निश्चल मनाने आत्म्याची भावना करावी. अशा प्रकारे वितराग चारित्रासंबंधी विशेष कथन ऐकून काही जण असे म्हणतात की सयोग केवलींना देखील एक देश चारित्र आहे. कारण चारित्राची पूर्ती सांगताना आगम किंवा सिद्धांत हे सांगणार की 18,000 शीलांचे धारी हे अयोग केवली बनतात आणि तेही अंतिम समयात. सयोग केवलींना यथाख्यात चारित्र सांगितलं तरी चारित्राची पूर्ती ही 14व्या गुणस्थानाच्या शेवटच्या समयात होते आणि म्हणून त्यांचं चारित्र एकदेश चारित्र आहे असा अनेक बुद्धिवादी तर्क देतात. परिपूर्ण चारित्र तर अयोग केवलींना अंतिम समयात आहे. म्हणून सम्यक्त्व भावना आणि भेदज्ञानाचीच भावना जीवनात भावायला हवी तेवढीच पर्याप्त आहे असं कुणाकुणाचं बुद्धिवाद्यांचं मत आहे. चारित्र तर नंतर होते. यावर जयसेन आचार्यांनीच उत्तर दिलेलं आहे की अभेद नयाने ध्यानच चारित्र आहे आणि ध्यान केवलींना उपचारांनी आहे. आता केवली भगवान आहे, सयोग केवली अवस्था आहे. या सयोग केवली अवस्थेत पूर्ण वेळपर्यंत उपचारांनी ध्यान सांगितलंय आणि ते एकत्व वितर्क अविचार नावाचं दुसरं शुक्ल ध्यान उपचारांनी सांगितलेलं आहे. नंतर 13व्या गुणस्थानाच्या अंती त्यांना सूक्ष्म क्रिया प्रतिपाती हे ध्यान उपचारित आहे आणि नंतर 14व्या गुणस्थानामध्ये विपरीत क्रिया निवर्तिनी हे ध्यान सांगितलेलं आहे आणि तेही उपचरितच आहे. म्हणून उपचाराने संपूर्ण रागादी विकल्पजाल रहित शुद्धात्मानुभूती लक्षण रूप सम्यक दर्शन पूर्वक छद्मस्थानचे वितराग चारित्रच कार्यकारी आहे की ज्यामुळे केवल ज्ञानाची प्राप्ती होते आणि म्हणून या वितराग चारित्राचा सतत आम्ही प्रयत्न करायला हवा. नुसतं ज्ञान आणि श्रद्धा महत्वाची नाही, श्रद्धेसोबत चारित्र देखील महत्वाचं आहे. म्हणून त्यांची मुख्य गाथाच राहिलेली आहे की चारित्रम खलु धम्मो. हे आचार्यांना या गाथेच्या माध्यमातून इथे सांगायचं आहे. आणि इथे ज्ञानी प्रतिसमय आपल्या न्यायक भावालाच प्राधान्य देणार आहे. अशा तऱ्हेचं जयसेन आचार्यांनी या गाथेवरच्या टीकेमध्ये आणखी विस्तार केलेला आहे. आणि यानंतर शुभोपयोग सुरू होणार आहे. शुभोपयोग अधिकार. शुभोपयोगाचं वर्णन आपण पहिल्या अध्यायामध्ये देखील बघितलेलं होतं. सुख अधिकार सांगितल्यानंतर या सुखाला प्राप्त करण्याचं साधन सांगताना आचार्यांनी शुभोपयोगाचं वर्णन केलं की कशाच्या माध्यमातून ही इंद्रिय सुखाची प्राप्ती होऊ शकणार आहे. हे सांगत असताना शुभोपयोगाच्या माध्यमातून दान, पूजा, शास्त्र श्रवण ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण हे सांगत असताना उपसंहाराच्या गाथेमध्ये सांगितलं की शुभोपयोग जीवनात आहे तरी देखील इंद्रिय सुख त्यामुळे मिळेल, परंतु इंद्रिय सुख हे आम्हाला हेय आहे आणि म्हणून शुभोपयोगाची देखील हेयता कथन केली. तिथे हेयता सांगितली आणि या ठिकाणी शुभोपयोगामध्ये जे श्रामण्य आहे, मुनिपद आहे, ते कशा तऱ्हेने अबाधित असू शकतं, मुनिपदाला बाधा कशी येणार नाही याचं विवेचन या गाथांमध्ये आचार्य करणार आहे. इथून आता 270 गाथांपर्यंत शुभोपयोगाचं पूर्ण वर्णन करणार आहे. म्हणजे 245
ते 270 गाथांपर्यंत शुभोपयोग अधिकार आचार्य सांगणार आहे की श्रवण कसा असतो, श्रवणाची भूमिका शुद्धोपयोगाची पण आहे आणि शुभोपयोगाची पण आहे. श्रवण म्हणजे 7व्या आणि 6व्या गुणस्थांवरतीच ज्यांचं सतत आगमन गमन आहे. श्रवण म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारे शुद्धोपयोग पण आहे आणि शुभोपयोग पण आहे, सामायिक पण आहे आणि छेदोपस्थापना पण आहे. अशा तऱ्हेचं ज्यांचं वर्तन असतं आणि शुभोपयोगात येत असताना देखील ज्यांचं श्रामण्य अबाधित आहे, खंडित झालेलं नाही आहे, ते मुनिपदापासून भ्रष्ट झालेले नाहीत, हे सगळं वर्णन आता आपल्याला या सगळ्या प्रकरणातून वाचायला मिळणार आहे. अत्यंत सुंदर आणि मुनी धर्माचं विश्लेषण करणारं हे प्रकरण आहे. मुनिपद ज्यांनी धारण केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये परिणामांची कशी वर चढ होते, म्हणजे कधी कसा परिणाम असतो, पण कोणत्या परिणामापासून ते खाली येत नाही, हे सगळं वर्णन या आपल्याला गाथांमध्ये वाचायला मिळणार आहे. गाथा पहा 245 नंबरची. समना शुद्धुवजुत्ता सुहोवजुत्ता योहोन्ति समयं हि ते सुवियशुद्धुवजुत्ता अनासवो सासवासेसा. समना शुद्धुवजुत्ता सुहोवजुत्तो योहोन्ति समयं हि ते सुविशुद्धुवजुत्ता अनासवा सासवासेसा. समयम ही म्हणजे शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की शुद्धवजुत्ता समना शुद्धोपयोगी श्रमण आहेत. शुद्धोपयोग याचा अर्थ काय, तर शुद्धोपयोगामध्ये म्हणजे जे ज्ञान दर्शन आणि चारित्र्य ज्यांच्या जीवनात एकाग्रतेने ध्यान पद्धती आता आहे ते शुद्धोपयोगी श्रमण आहे. जे आत्मपरिणामांमध्ये म्हणजे दर्शन ज्ञान चारित्र्यामध्ये एकाग्रतेने लीन झालेले आहे ते शुद्धोपयोगी श्रमण आहे. कर्माच्या दृष्टीने पाहिलं तर ज्यांना संज्वलन कषायाचा मंद उदय आहे ते शुद्धोपयोगी श्रमण आहे. ज्यांचा अबुद्धिपूर्वक परिणाम सुरू आहे पण बुद्धिपूर्वक ज्यांच्या परिणामामध्ये वितरागतेचा ज्यांनी अवलंबन घेतलेला आहे ते शुद्धोपयोगी आहे. असे हे शुद्धोपयोगी कोण आहे, तर श्रमण आहे. आणि सुहोवजुत्ता योहोन्ति आणि शुभोपयोगी देखील श्रमण असतात. ते सुवी शुद्धवजुत्ता अनासवा त्यांच्यामध्ये शुद्धोपयोगी जे श्रमण आहे हे अनाश्रवी आहे, म्हणजे ज्यांना आश्रव होत नाही. आणि सेसा सासवा आणि सेसा याचा अर्थ शेष. शेष म्हणजे शुभोपयोगी. शुभोपयोगी जे आहे यांना आश्रव होतो, यांना आश्रव सहित आहे. आता ही गोष्ट आम्हाला कर्णानुयोगामध्ये देखील घटित करावी लागते. द्रव्यानुयोगामध्ये तर सांगितल्या जातं की ज्या वेळेला आत्मेची अनुभूती 4थ्या गुणस्थानात प्रतीती झाली त्याच समयात आत्मा निराश्रवी बनला. अनेक ठिकाणी अनेक अपेक्षेने वेगवेगळं कथन आम्हाला पाहायला मिळतं आणि या सगळ्या कथनांना आम्हाला सुसंगत रीतीने नयविवक्षेने जाणावं लागतं. कोणत्या वेळेचं कोणतं कथन कशा नयाने दिलेलं आहे ही विवक्षा जाणून त्या अनुषंगाने त्याचं तारतम्य ठेवून आम्हाला हे कथन लावावं लागतं. जर आम्ही 4थ्याच गुणस्थानात तो निराश्रवी आहे असं म्हटलं तर तो कर्णानुयोगाच्या दृष्टीतून खऱ्या अर्थाने निराश्रवी नाही, पण त्याची श्रद्धा आता परिपूर्ण झालेली आहे. श्रद्धेच्या अपेक्षेने तो कर्माला स्वतःच आहे असं स्वीकारत नाही. रागाचा उदय असताना देखील रागामध्ये ममत्व बुद्धी करत नाही. राग चांगला आहे असं मानत नाही आणि म्हणून तो श्रमण त्या ठिकाणी ते 4थ्या गुणस्थानवरतीचा जीव त्या ठिकाणी असं म्हटल्या जातं की तो आता कर्ममुक्त झाला.
त्याला दुसरंही नाव दिलेलं आहे, त्याला दृष्टीमुक्त असं म्हटलेलं आहे की त्याची दृष्टी आता समीचीन झालेली आहे म्हणून तो दृष्टीमुक्त आहे. नंतर प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला त्यांनी महाव्रतांचा स्वीकार केला, सामायिक अभेद चारित्रामध्ये तो तल्लीन झालेला आहे, त्याही वेळेला त्याच्याही जीवनात कर्णानुयोगाच्या दृष्टीतून पाहिलं तर कर्मांचा काही प्रमाणामध्ये आश्रव सुरूच आहे. परंतु जो कर्माचा फ्लो होता खूप मोठ्या प्रमाणामध्ये, तो आता अत्यंत मंद झालेला आहे, कमी झालेला आहे. जे पहिले खूप 148 कर्मांचा आश्रव त्याला होत होता, त्याच्यामधल्या अनेक कर्म प्रकृतींचा त्याला आता आश्रव होत नाही. 7व्या गुणस्थान पर्यंत येईपर्यंत त्याला अनेक कर्मांची बंधविच्छुती झालेली आहे. आपोआपच कर्माचं येणं त्याच्याकडे कमी झालेलं आहे. त्या अनुषंगाने त्याच्या जीवनात तितक्या कर्म प्रकृतींचा आता आश्रव होत नाही. खूप गेलं आणि थोडं राहिलं या अपेक्षेने त्याला तिथे निराश्रवी देखील कदाचित म्हणता येऊ शकतं, पण अपेक्षा लावायची. तशी तर अपेक्षा सत्व प्रकृतीच्या दृष्टीने बघितलं तर हा 85 प्रकृतीचं सत्व घेऊन 14व्या गुणस्थानापर्यंत असू शकतो सत्व दृष्टीने. बंध दृष्टीने पाहिलं तर त्याला 10व्या गुणस्थानापर्यंत 6 कर्मांचा बंध होतो. पुढे इर्यापथाश्रवात 7 वेदनीयाचा बंध होतो. या सगळ्या विवक्षा आम्हाला कर्णानुयोगाचं अध्ययन केल्यानंतर अधिक स्पष्ट होतात. द्रव्यानुयोग कर्णानुयोगाच्या बाबतीत थोडं ठोकळपणे बोलतो. त्यामुळे तो म्हणतो की खूप गेलं, बुद्धिपूर्वक त्याचा उपयोग आता आत्मतत्वाशी एकाकार झालेला आहे आणि म्हणून तो आता इथेच निराश्रवी झालेला आहे. अशा प्रकारचं त्याचं कथन असणार आहे. शुभोपयोगाच्या जीवनामध्ये मात्र शुभोपयोग ज्याच्या जीवनात आहे त्याला मात्र अजूनही बुद्धिपूर्वक शुभोपयोगाची भूमिका असल्यामुळे त्याला कर्माचा आश्रव मांडलेला आहे. त्याला संज्वलन कषायाचा तीव्र उदय असतो आणि त्या उदयात त्याच्या जीवनामध्ये आश्रवभाव थोडे अधिक प्रमाणात दिसतात. पण याचा अर्थ सर्वच्या सर्व कर्मांचा त्याला आश्रव होतो असं नसून त्याच्याही जीवनामध्ये काही कर्मांचा त्याला बंध विच्छुती झालेली असणार आहे. ही विवक्षा ही आम्हाला सर्वत्र अत्यंत काटेकोरपणे 2 याची तुलना करून लावावी लागते, द्रव्यानुयोगाची आणि कर्णानुयोगाची. अशी तुलना केल्यावरच आम्हाला त्याच्यातलं योग्य कथन समजू शकतं. टीका पहा. जे वस्तुतः श्रामण्याची प्रतिज्ञा घेऊनही कषाय अंश जीवित असल्यामुळे काय झालं? वाक्यच अत्यंत महत्वाचं आहे. वस्तुतः ज्यांनी श्रामण्यांची प्रतिज्ञा घेतलेली आहे, म्हणजे प्रतिज्ञा घेताना तर सामायिक अभेद चारित्राची जीवनात मी अंगीकार करतो आहे अशी त्यांची प्रतिज्ञा आहे. प्रतिज्ञा घेताना तर कधीही वरच्याच भूमिकेमध्ये त्यांनी ती प्रतिज्ञा घेतलेली आहे. पण कषाय अंश जिवंत असल्यामुळे, कषाय त्याही ठिकाणी विद्यमान असल्यामुळे संपूर्ण परद्रव्यांपासून निवृत्ती रूपाने प्रवर्तमान अशी सुविशुद्ध दर्शन व ज्ञान स्वभाव रूप आत्मतत्वामध्ये परिणती स्वरूप शुद्धोपयोगाच्या भूमिकेमध्ये आरोहण करण्यास असमर्थ आहे. त्यांना तर जायचं आहे आत्मतत्वामध्ये, सामायिक अभेद चारित्रामध्येच, परंतु असं असताना सुद्धा त्या ठिकाणी त्या भूमिकेमध्ये आरोहण करण्यासाठी ते असमर्थ आहे. त्यांची तिथपर्यंत आत्मिक शक्ती पोहोचत नाही.
वास्तविकतः त्यांना अभेदातच लीन राहण्याची अत्यंत उत्कंठा जीवनात आहे. पण असं असताना देखील हा जीव श्रमण त्या ठिकाणी तसं करू शकत नाही. म्हणून वाक्य घेताना त्यांनी सांगितलं की प्रतिज्ञा श्रामण्याची घेतलेली आहे. कषाय अंश परंतु विद्यमान आहे. कोणता कषाय अंश? तर संज्वलन कषाय अजून जीवनात विद्यमान आहे. त्यामुळे संपूर्ण परद्रव्यांपासून निवृत्ती रूपाने परिणत म्हणून संपूर्ण द्रव्यापासून चारित्र मोहाच्या भावनेनी तो निवृत्त होऊ शकत नाही. तिथे चारित्र मोहजनी संज्वलन राग द्वेष परिणाम आहे. मोह नाही, राग द्वेष, क्रोध मान माया लोभ ही चौकडी तिथे विद्यमान आहे. त्यामुळे अशा सुविशुद्ध उत्कट अशा दर्शन ज्ञान स्वभाव रूप म्हणजे यथाख्यात चारित्रामध्ये हा लीन राहू शकत नाही किंवा शुद्धोपयोग परिणती स्वरूप 7व्या गुणस्थानाच्या श्रेणीमध्ये तो आरोहण करण्याला असमर्थ झालेला आहे. असा हा अशुद्धोपयोगी, असा हा शुभोपयोगी आहे. पण तरी देखील शुभोपयोगी असला तरी त्याला 1-2 विभाजन रेषामध्ये शुद्धोपयोग आणि अशुद्धोपयोग आणि अशुद्धोपयोगाचे शुभ आणि अशुभ असे 2 भेद. त्यामुळे त्या शुभोपयोगालाही अशुद्धोपयोगी असं म्हटलं. आणि ते जीव शुद्धोपयोग रूप भूमिकेच्या उपकंठी असून अगदी निकट आहे पण तिथे नाही अशी ती भूमिका आहे. आणि कषायांची त्यांची शक्ती कुंठित झाल्यामुळे तीव्र कषायाचा उदय आला. त्यामुळे त्यांची शक्ती पर्यायामध्ये कमजोर पडली. आत्मिक बल तर आहे, सामर्थ्यता आहे, पण तरी त्या शक्तीवर आवरण आलं. त्यामुळे कुंठित झाली. आणि जे मनाने नितांत उत्कंठूल आहे, मनाने मात्र त्यांना वरच्याच भूमिकेत आरोहण करायचं आहे. पहा कशी श्रवणाची अवस्था आहे. आले आहे शुभोपयोगाच्या धारेमध्ये, पण शुद्धोपयोगाचा निरंतर ध्यास अंतरंगात कायम आहे. शुद्धोपयोगाच्या भूमिकेत कषायांच्या तीव्रतेने जाऊ शकत नाही, असमर्थ आहे. पण आत्मिक सामर्थ्य अजूनही उजागर करण्यास उत्कंठित ज्यांची भूमिका आहे असे ते श्रमण आहे किंवा नाही हे येथे सांगतात. धम्मेण परिणदप्पा अप्पा जदि शुद्ध संपयोग जुदो पावदी निवाण सुहम सुहो जुत्तो यसग सुहम. याच्यातलीच प्रवचन सर ग्रंथातलीच ही गाथा आहे आणि हीच गाथा त्यांनी परत या ठिकाणी उद्धृत केलेली आहे. ते सांगतात की असा धर्माने परिणाम झालेला आत्मा जर शुद्धोपयोग रूप असेल निरंतर तर निर्वाण सुहम पावदी, निर्वाण सुखाला प्राप्त होतो. आणि जर शुभोपयोगाने परिणत असेल तर सग्ग सुहम पावदी, स्वर्गाच्या सुखाला तो प्राप्त होतो. ही गाथा म्हणजे शुद्धोपयोग आणि शुभोपयोग हे दोन्ही कसे आहे तर एकार्थ समवाय आहे. म्हणजे एका समयामध्ये जीवाजवळ असणार आहे. म्हणून याप्रमाणे कुंदकुंदांनी 11व्या गाथेत सांगितल्याप्रमाणे शुभोपयोगाच्या धर्माशी एकार्थ समवाय आहे. म्हणजे ते जीवाजवळ एका वेळी असू शकतात. म्हणून शुभोपयोगी ही धर्माचा सद्भाव असल्यामुळे श्रमण आहे. म्हणून शुभोपयोगी असला तरी त्यांच्याही जीवनात 12 कषायांचा अनुदय आहे. त्यामुळे धर्म आहेच म्हणून ते श्रमणच आहे. पण ते श्रमण आणि शुद्धोपयोगी श्रमण मात्र एका भूमिकेवर नाही. शुद्धोपयोगी श्रमण यांची भूमिका 7व्या गुणस्थानची आणि शुभोपयोगी श्रमणांची भूमिका 6व्या गुणस्थानाची. कारण शुद्धोपयोगी मुनी हे त्यांनी संपूर्ण कषायांना नष्ट केल्यामुळे निराश्रवी आहे.
आणि शुभोपयोगी कषायकण नष्ट न झाल्याने ते सास्रव आश्रव सहित आहे. म्हणूनच शुद्धोपयोगी मुनींसह यांना एकत्र समुदाय समुदाय रूपाने ग्रहण केले नाही, मात्र गौण रूपाने त्यांचे ग्रहण करण्यात येतात. किंचित भूमिकेमध्ये फरक पडलेला आहे. शुद्धोपयोगाच्या भूमिकेमध्ये प्राप्त जे मुनी आहे यांना कर्माचा आश्रव बुद्धिपूर्वक संपलेला आहे. कारण बुद्धिपूर्वक त्यांचं आता मुनिपद आहे, श्रामण्य आहे, एकाग्रता आहे. आणि शुभोपयोगीला मात्र शुभोपयोगाची भूमिका आहे आणि त्यामुळे ते आश्रवी म्हटल्या गेलं. आणि तरीही ही गोष्ट आम्हाला वेगवेगळ्या स्तरांनी कर्णानुयोगानेच लावावी लागणार आहे. आज आपण इथे थांबूया आणि उद्याला यावर परत विचार करू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देतो खो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोए सव्वसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.